मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, मंत्री, माजी मंत्री, महापौर, माजी महापौर, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, माझ्या समोर बसलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आज आपण विस्तारित कार्यकारिणी बैठक या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। उशीर खूप झालेला आहे, जेवणही राहिलेली आहेत। मी रात्री 3-3:30ला नाशिकला पोहोचलो। पुण्याला काल कार्यक्रम होते, रात्रभर माझंही जागरण आहे। 4 वाजता अण्णा मी झोपलो, 7-7:30ला उठलो। त्यामुळे इथे बसल्या बसल्या मी सारखं डोळ्याला पाणी घेऊन लावतो, तुमच्या लक्षात आलं असेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि म्हणून जास्त वेळ मी आपला घेणार नाही, पण आज आपण विधान परिषदेची तयारीच्या निमित्ताने ही बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। नुकतीच लोकसभा झाली। लोकसभेमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे। गेल्या वेळी आपण 8च्या 8 जागा उत्तर महाराष्ट्रातल्या, मग दोन्ही जळगाव होत्या, त्यात नंदुरबार, त्यात धुळे, त्यात नाशिक ग्रामीण, नाशिक, शिर्डी, नगर, त्या सगळ्या जागा त्या आपण जिंकल्या होत्या। यावेळी मी सांगितलं की आपण सगळ्या जागा जिंकू, पण परिस्थिती अचानक बदलली आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित यश त्या ठिकाणी मिळालं नाही। मला वाटतं 8 पैकी 2 जळगावच्या जागा सोडल्या, जळगाव आणि रावेर, तर आपल्याला सगळ्या ठिकाणी थोडं आपली पिछाट झाली। ही वस्तुस्थिती आहे, त्याची कारणं वेगवेगळी आहेत। अनेकांनी समीक्षा केली, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, पण एक गोष्ट निश्चित झाली, ते नरेटिव्ह सेट केलं गेलं, जे आपल्याबद्दल वारंवार खोटं बोललं गेलं आणि ते लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं, त्यामध्ये विरोधक मात्र यशस्वी झाले आणि म्हणून आपल्याला एवढं मोठं अपयश या ठिकाणी आलं। ही वस्तुस्थिती आहे। आपण दररोज बघतात कशा पद्धतीने नरेटिव्ह फिक्स केलं जात आहे, कशा पद्धतीने खोटे आरोप केले जात आहेत, कशा पद्धतीने सकाळपासून खोटं बोललं, रेटून बोललं जातं आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीने विरोधक तो प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कुठल्याही नरेटिव्हला आता बळी पडू नका। आपण आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा, आपला आत्मविश्वास जागवा आणि या ठिकाणी सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे। कुठे न डगमगता, न घाबरता आपण आरेला कार्य म्हणण्याची ताकद, हिंमत आता आपण दाखवली पाहिजे। अन्यथा आपणही आपल्यातली मरगळ असते, असं कसं काय झालं, तो कसं काय म्हटलं, हा कसं काय म्हणतोय, हे खरं आहे का, हे खोटं आहे का। विरोधकांचं कामच आहे आता, त्यांच्याकडे काम म्हणून काहीच नाही आहे, दाखवायला काहीच नाही आहे। 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी काय केलं तर घरात बसल्याशिवाय त्यांनी काही दुसरा उद्योग केलाच नाही। आता त्यांना कळायला लागलंय, आता ते बाहेर पडलेत, आता त्यांना कार्यकर्ते दिसत आहेत, आता त्यांना आमदार दिसत आहेत, सगळ्यांना घेऊन बसत आहेत। पण गेल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना, कोरोनासारखं संकट आमच्यावर असताना, आमची लोक तडफडून मरत असताना, त्या ठिकाणी एकाला हॉस्पिटलला यांनी भेट दिली नाही, घराच्या बाहेर ते कधी पडले नाही, कॉम्प्युटरच्या लॅपटॉपच्या बाहेर ते कधी निघाले नाही आणि मी घरात बसून सगळं काम करतोय, चोख काम करतोय, हे उद्धव ठाकरे सांगत होते। पण आज परिस्थिती बदलली आहे, त्यांना कळालंय आणि म्हणून आता ते उठसूट रोज बाहेर फिरतायत आणि वाटेल तसे आरोप अतिशय खालच्या थराला, म्हणजे राजकारण किती खालच्या थराला चाललेलं आहे याची कल्पना आपल्याला येईल। काय बोललं जात आहे,
अक्षरशः म्हणजे भाषण सुरू असताना आता किती काय शिव्या किती द्याव्या, किती अर्वाच्य भाषेत बोलावं, किती पातळी सोडावी, याला तर लिमिटच राहिलेलं नाही. ते एक महाशय संजय राऊत नावाचे सकाळपासून काय काय आपला दांडपट्टा खेळत असतात, त्याची आपल्याला कल्पना आहे. वाटेल ते बोलतात, शिवीगाळच करतात. म्हणजे कुठे महाराष्ट्र, कुठे आमची संस्कृती, कुठे आमचं कल्चर आणि कुठे चाललेले आहेत. शिवीगाळशिवाय बोलतच नाहीत, आरे तुझ्याशिवाय बोलतच नाहीत. परवा उद्धवजी ते बोललेत, आता तू राशील तर मिरेल तुला पाहतोच. हा काय कुस्तीचा आखाडा आहे का? हा कुस्तीचा आखाडा आहे? अरे याला मोठा वारसा आहे आमच्या राजकीय संस्कृतीत, या महाराष्ट्राचा मोठा वारसा आहे. आणि हा वारसा चालू असताना तुम्ही अशा पद्धतीने बोलतात. म्हणजे खरं आता महाराष्ट्राला जनतेला समजत नाही आता काय काय कुणाबद्दल काय बोलावं काय बोलणं आहे. पण आम्ही आमच्या पद्धतीने वागतो. आमची संस्कृती आम्ही सोडली नाही. आम्हाला इतक्या खालच्या भाषेमध्ये बोलायचं नाही आहे. तुम्ही काही बोला, काही बोलत असाल तरी लोक बघतायत, जनता बघते, मीडियाच्या माध्यमातून ते सगळं दाखवलं जातं आहे. आणि म्हणून वेळ येईल त्यावेळेला निश्चित जनता त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण प्रमुख कार्यकर्ते आहात, प्रमुख शिलेदार आहात. आपण कसं राहावं, आपण काय करावं, आगामी कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत. रवीजी आत्ताच बोललेत, सगळे कार्यक्रम त्यांनी आपल्याला दिले आहेत. कार्यक्रमाचा तत्त्व पालन आपल्याला करायचं आहे. कारण आपण संघटनात्मक काम करणारे कार्यकर्ते आहोत, एका विशिष्ट ध्येयाने चालणारे आहोत. आपली आयडिओलॉजी वेगळी आहे आणि त्याप्रमाणे आपण दिलेली कामं पूर्णपणे अति व्यवस्थितपणे पार पाडायची आहेत. आपल्याला कल्पना असेल, आपण गेल्या वेळी एका वेळी आपण 2 खासदारांवर आलो होतो, 2 वरून आपण 302 वर आलो. आता आपण थोडे कमी पडलो, 240 झालो. पण मला वाटतं 2 पक्ष, 2 खासदार आपल्या पक्षाचे, अटलजी सुद्धा त्यावेळेला पडले होते. पण त्यावेळेला आपण काय सगळे माघार घेतली होती का? आपण धीर सोडला होता का? तर नाही. आपण पुन्हा आपला प्रवास सुरू केला, आपलं काम सुरू केलं, संघटनाचं काम सुरू केलं आणि पुन्हा आपण 302 वर पहिल्यांदा एवढं बहुमत एका पार्टीला त्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवून दाखवलं. मिळालो आम्ही ते. आणि म्हणून 240 झाले म्हणून नाराज होण्याची गरज नाही, कुठे मायूस होण्याची गरज नाही. आपल्याला पुन्हा नवीन जोमाने कामाला लागायचं. विधानसभेमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण केलेलं काम आहे. शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झालेत, अजितदादा पुन्हा आपल्याला भेटलेत. त्याच्यापूर्वीचा 5 वर्षाचा काळ देवेंद्रजीचा आपण बघितलेला आहे. किती कामं केलेत, किती झपाट्याने आम्ही कामं केलेत, किती वेगानं कामं केलेत, कशा पद्धतीने कामं झालेत, हा सगळा लेखाजोखा आपल्या समोर आहे. देवेंद्रजीच्याबद्दल बोलणं हे फार सोपं आहे, पण हे बोलत असताना आपण काय केलं, आमचं काय कर्तृत्व हे लोकांना कळू द्या. आज फक्त राज्यभरामध्ये मी एकच बघतोय, सगळ्या पक्षांच्या पोटामध्ये गोळा आला आहे. तो फक्त एका माणसामुळे आलेला आहे. कोणामुळे? देवेंद्रजीमुळे. की काही करा आणि या माणसाला आवरा. हा एकटाच माणूस राज्यामध्ये असा आहे की हा आपल्याला काही उमजू देणार नाही, हा आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. मग काय करा, तर यांना बदनाम करा, वाटेल तशा खालच्या भाषेमध्ये बोला, त्यांना शिव्या द्या. काय काय बोलताय, किती खालच्या थराला चाललेला आहे, किती खालच्या थराला मी जातो, कुठे आमचा राजकारणाचा स्तर गेला आहे. पण फक्त देवेंद्रजींना बदनाम करा, तो एक नरेटिव्ह तुम्ही फिक्स करा. हे तिन्ही पक्षांच्या वतीने त्या ठिकाणी चाललं. बाकी कोणी कुणाबद्दल बोलत नाही राज्यामध्ये, फक्त देवेंद्रजी. एकच नाव, सकाळ झाली की फक्त एकच नावाचा त्यांचा जप असतो. माळ घेतले की देवेंद्रजी 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 देवेंद्रजी, एकच काम चाललेलं आहे. आणि का चाललेलं आहे, तर यांना माहिती आहे की यांना बदनाम केल्याशिवाय, यांना शिव्या घातल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. पण मला वाटतं हे सगळं उलट चाललेलं आहे. ते जेवढ्या शिव्या घालतील तेवढे देवेंद्रजी पुढे जातील, याबद्दल कोणाच्या मनावर शंका नाही. कालही सांगितलं की सूर्याकडे पाहून आम्ही जर थुंकलो तर काही सूर्याकडे पाहून ते थुंकलं तर थुंकी तिथपर्यंत पोहोचणार आहे का? तर नाही. ती थुंकी तुमच्याच तोंडावर उलटणार आहे, तुमच्याच तोंडावर पडणार आहे. आणि म्हणून तुम्ही देवेंद्रजी बद्दल किती अपशब्द बोललात, त्याची काही बदनामी केली, कुठल्याही स्तरावर जाऊन तुम्ही त्याची बदनामी केली तरी बदनामी त्यांची होणार नाही, बदनामी तुमची होणार आहे. आणि म्हणून आमचा नेता खंबीर आहे, आमचा नेता बुद्धीने कुशाग्र आहे, त्याला विजन आहे, त्याला दूरदृष्टी आहे.
आणि म्हणून तुम्ही किती ओरडलात, तुम्ही किती गोंगाट केलात, किती गोंधळ घातलात, तरी भारतीय जनता पक्षाला त्याचा फरक पडणार नाही मित्र, पडणार नाही. कारण तुमच्यासारखे कार्यकर्ते, तुमच्यासारखे शिलेदार या पक्षामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. आणि पुढचा येणारा काळ हा आपलाच आहे मित्र, म्हणून आपलाच राहणार आहे. यांनी किती सांगितलं, काही बोललेत, तरी लोक यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणून माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की आपल्याला जो कार्यक्रम दिला गेलेला आहे तो अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला पार पाडायचा आहे. जो निर्णय, तो जो कार्यक्रम दिला रवीजींनी, एकही दिवस न चुकता, एकही कार्यक्रम न चुकता आपल्याला तो पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी न्यायचा आहे. संघटना आपली मजबूत ठेवायची. आपल्याला आपसातले मतभेद आहेत ते बाजूला ठेवा. लोकसभेमध्ये काही चुका झाल्या असतील त्या ओळखून काढा, त्या दूर कशा करता येतील, त्यातून पुढे कसा मार्ग काढता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या बूथवर आपण कमी पडलो, ज्या गावामध्ये आपण कमी पडलो, तिथे समीक्षा करा, तिथे आपल्याला काय दुरुस्ती करता येईल, तिथे काम कमी पडलो त्याची कारणं हुडकून काढा आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही यासाठी सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे. तिसऱ्यांदा आपल्या देशाला नेतृत्व मिळालेलं आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी तिसऱ्यांदा आपली सूत्र हाती घेतलेली आहेत. देश किती गतीने पुढे जातोय याची आपल्याला कल्पना आहे. आज जगामध्ये देशाला किती मान्यता मिळते हे आपण बघतात. आणि म्हणून आपल्याकडे मोदींसारखा नेता आहे, खंबीर नेतृत्व आपल्याकडे आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी आपल्याकडे आहेत, एकनाथजी आपल्या सोबत आहेत, अजितदादा आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून मला वाटतं आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. पण हे करत असतानाच आम्ही सुद्धा कुठे कमी पडणार नाही. आमच्या भागामध्ये, आमच्या वार्डामध्ये, आमच्या प्रभागामध्ये, आमच्या बूथवर आम्ही आमच्या परीने सगळे कामं करू आणि त्या ठिकाणी आम्ही कुठेही मागे राहणार नाही. हे आज आपला संकल्प आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून माझा मित्र आपल्या निमित्तानं विनंती आहे की या ठिकाणी आपण 2 दिवसापासून टी व्ही बघतात. काय चाललंय सध्या? अनिल देशमुख नावाचे एक पुन्हा जेलमध्ये असलेले आमचे मंत्री महोदय, की गृहमंत्री पदावर असताना हे महोदय वर्षभर जेलमध्ये जाऊन आले. जमिनावर ते बाहेर पडलेले आहेत, बेलवर ते बाहेर आलेले आहेत. 100 कोटी रुपयाची मागणी. PSI PI आपले वाजे, काही झालं तरी चालेल, 100 कोटी रुपये मला आला पाहिजे हप्ता दर महिन्याला, फक्त मुंबईतला, तोही बिअर बारचा, डान्स बारचा, हा हप्ता मला आला पाहिजे. हे मागणी करणारे अनिल देशमुख आता देवेंद्रजीकडे बोंब बोलतायत, त्यांच्यावर आरोप करतायत. 3 वर्ष झाले तेव्हा त्यांना सुचलं नाही, एक आरोप त्यांनी त्यांच्यावर केला नाही आणि 3 वर्षांतर त्याला काय उपरती सुचली. आता ते म्हणायला लागले की देवेंद्रजी माझ्यावर दडपण आणलं. उद्धवजींचं नाव सांगा, त्यांच्या मुलाचं नाव सांगा, आम्ही तुम्हाला वाचवू, आम्ही तुम्हाला बाहेर काढू. मला वाटतं की 3 वर्ष तुम्ही झोपला होता का? त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात? पण आज तुम्ही मिठ्ठूसारखे पोपटासारखे बोलायला लागले. अतिशय चूक, अतिशय साफ खोटं ते त्या ठिकाणी बोलतायत. आज अनिल देशमुख सगळ्या पद्धतीने आता घेरले गेलेले आहेत. माझ्या केसमध्ये मला ईडी लावलं, माझ्या केसमध्ये मला मोका लावला गेला. त्या केसची सगळी आपण बघितलं असेल पेन ड्राईव्ह देवेंद्रजींना आम्ही दिलं, त्यांनी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी दाखवलं. आणि हा पेन ड्राईव्ह आल्यावर त्या ठिकाणी कोण काय प्लॅन करतंय, कोण काय नियोजन करतंय, पोलीस अधिकारी कसे बोलतायत, मला कसं फसवायचं, देवेंद्रजींना कसं फसवायचं. मला फसवलं, 2 वर्ष मला आत टाकलं की देवेंद्रजी कसे हँडिकॅप होतील, त्यांच्या जवळचा माणूस आहे. हे संपले की मग देवेंद्रजी संपतात, देवेंद्रजी संपले की पक्ष संपतो. हे सगळं रेकॉर्ड आहे, हा पिक्चर आहे समोर आपल्या समोर. हे काही नुसतं फोनवर बोलणं नाही आहे, तर स्वतः बसून सगळे प्लॅनिंग करतायत. आणि म्हणून काही करून गिरीश महाजनांना संपवायचं कसं, तर मग जळगावच्या SP ला फोन करा. घटना घडली म्हणजे पुण्याला 3 वर्ष 12 दिवसापूर्वी गिरीश महाजनांनी धमकी दिली कोणाला तरी की आमच्या नादी लागू नको, एवढीच धमकी फोनवर दिली म्हणे. आणि त्याच्यावर 3 वर्ष 12 दिवसांनी माझ्यावर गुन्हा दाखल झाला मुक्ताईनगरला, निंबोऱ्याला, 700 किलोमीटर लांब, 650 किलोमीटर लांब, इतक्या लांब गुन्हा दाखल केला. SP ला वारंवार धमक्या दिल्या गेल्या अनिल देशमुखांकडून. त्या SP मला स्वतः सांगितलं की भाऊ मी काय करू, अशा पद्धतीने 3.25 वर्षांनी गुन्हा दाखल करा म्हणताय म्हणजे तुमच्यावर. एकदा झालं, 2दा झालं, तुला मी आता सस्पेंड करतो, तुला बदली करतो, तुला पाहून घेतो, तुला बर्बाद करतो, अशा धमक्या अनिल देशमुखांनी त्याला दिल्या. गुन्हा दाखल करायला लावला, गुन्हा दाखल केला माझ्यावर. मोका लावून टाका म्हणे याला, याचा मोका लावला गेला. कशासाठी? म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही इतक्या सूड भावनेने प्रेरित झालेला आहात. मी सगळ्यात सिनियर सदस्य आहे BJP मधला, 6 टर्म मी आमदार आहे.
मंत्री राहिलेलो मागच्या काळामध्ये 5 वर्ष, आता मी मंत्री आहे, अनिल देशमुखापेक्षा मी सिनियर आहे आणि मला फक्त खोट्या केसेसमध्ये अडकवून यांना मोका लावा, हे षडयंत्र अनिल देशमुखांचं होतं. दुर्दैवाने त्यांच्या त्या ठिकाणी आपल्या सुदैवाने सरकार बदललं. मी सांगितलं सीबीआयची चौकशी करा, सीबीआयने चौकशी केली आणि या केसचा सगळा लोखाजोखा, तो पेन ड्राईव्ह सगळा समोर आला आणि या पेन ड्राईव्ह समोर आल्यावर त्याच्यामध्ये कसं षडयंत्र झालं, काय काय केलं गेलं हे सगळं समोर आलं. आता एसपीनी सुद्धा सीबीआयला स्टेटमेंट दिलं आहे, त्या काळच्या एसपींनी, जळगावच्या मुंडे साहेबांनी. त्यांनी सांगितलं मुंडेंनी की मला वारंवार अनिल देशमुखांनी धमकावलं, माझ्यावर प्रेशर आणलं, गुन्हा दाखल कर, नाही तुला सस्पेंड करेल, तुला पाहून घेईल, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता अनिल देशमुख पुरेपूर अडकलेले आहेत. आता स्वतः या गुन्ह्यामध्ये अडकलेले असताना आता पळवाट काय काढायची, तर देवेंद्रजींवर आरोप करायचे, बिनाबुडाचे आरोप. 3 वर्षांनी ते पुन्हा तसंच खोटं बोलतायत, पुन्हा आरोप करतायत की देवेंद्रजींनी मला असं सांगितलं. उद्धवजींचं नाव घे, त्यांच्या मुलाचं नाव घे, याचं नाव घे. मला वाटतं ते सबसेल खोटं बोलतायत. वाजेला काल त्या ठिकाणी पोलीस स्टेशन कोर्टात जाताना त्यांनी सांगितलं पत्रकारांना की यामध्ये माझी लाय डिटेक्टर करा, कुठली नार्को टेस्ट करा ना, त्याची नार्को टेस्ट अनिल देशमुखांची करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, कोण खोटं बोलतंय कोण खरं बोलतंय म्हणून करा नार्को टेस्ट त्यांची, की अनिल देशमुख खरं बोलतायत का खोटं बोलतायत. आमचे एसपी मुंडे आहेत त्यांची करा, ते खरं बोलतायत का खोटं बोलतायत, की अनिल देशमुखांनी त्यांना 6 वेळा फोन केला की नाही, त्याच्यावर दबाव आणला की नाही की खोटा गुन्हा दाखल कर म्हणून. होऊन जाऊ द्या. एकमेकावर असे खोटे आरोप करण्यापेक्षा तुम्ही समोर या आणि करा, नार्कोटिकला तयार व्हा, म्हणजे मग सगळं सत्याला समोर येईल. विनाकारण काहीतरी माझ्याकडे सुद्धा पेन ड्राईव्ह आहे, माझ्याकडे सुद्धा मोठा बॉम्ब आहे, दाखवा ना मग तुम्ही देवेंद्रजींचे पेन ड्राईव्ह. कारण काय पेन ड्राईव्ह आहे तुम्ही दाखवा, आणा समोर, आणि त्याचा नार्को टेस्टसाठी तयार व्हा. पण मित्रो हे तयार होणार नाही, हे तयार होणार नाही, कारण हे खोटं बोलतायत. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आता वाटेल तसे आरोप देवेंद्रजीवर जाणून बुजून करतायत. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने सांगणं आहे, आग्रहाचं सांगणं आहे की कुठल्याही खोट्या स्टेटमेंटला बळी पडू नका. काही म्हणू द्या कोणाला, आपण सांगा आमचा नेता खमक्या आहे, आमचा नेता खरा आहे, जे खरं आहे तेच सांगा आपण, आणि जनतेमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. आज वाजेंनी सांगितल्यामुळे त्या ठिकाणी अनिल देशमुखाचं पितळ उघड झालेलं आहे. त्यावेळेचे पोलीस अधिकारी कोण होते आपले, परमवीर सिंग. वाजेंना नोकरीवर घ्या, वाजेंना नोकरीतून काढून टाकलेलं होतं, वाजेंना नोकरीवर घ्या हा आग्रह धरणारे कोण होते, उद्धव ठाकरे. मुख्यमंत्री ते असताना वाजेंना त्यांनीच त्या ठिकाणी घ्यायला लावलं. वाजेंनी त्या ठिकाणी ते तो हिरेन, काय त्याचं नाव, हिरेन मनसुख, त्याची हत्या झाल्यावर वाजे त्याच्यामध्ये पकडले गेले, ते आरोपी झालेत. पण त्यानंतर एक ठाकरे काय म्हणले होते, मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले होते विधानसभेमध्ये, काय म्हणाले होते, तुम्ही वाजे वाजे काय करताय, तो का लादे नाही का. हे म्हणणारे कोण होते, हे उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री होते. मग तुम्ही त्यांचे एवढे लाड केलेले आहेत, त्यांना पुन्हा नोकरीत घेतलं, तो का लादे नाही का, हे स्टेटमेंट तुम्ही केलं, आणि आता तोच तुमच्या विरोधामध्ये बोलतोय, तेच तुमच्याबद्दल सांगतायत. मग आता का खोटं वाटतंय तुम्हाला, आता तुम्हाला का खोटं वाटतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की वाजे जे म्हणले की यांची नार्को टेस्ट करा, माझी करा, यांची करा, हे अतिशय सत्य आहे. आणि चोराच्या उलट्या बोंबाची म्हण आहे, म्हणजे आता आपण पकडले जातोय, सगळ्या चौकशामध्ये सापडतोय, आणि म्हणून मग आता काहीतरी बोंबा करा, देवेंद्रजीची बदनामी करा, हा प्रकार त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून कुठल्याही खोट्या गोष्टींना आपण बळी पडू नका. मग हे आपल्याला सांगणं आहे, आपण छाती ठोकपणे सांगा की आमचा नेता किती खरा आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर नार्को टेस्टला सामोरं जा, या नार्को टेस्टला सामोरं, ही म्हणण्याची हिंमत आपली असली पाहिजे. आणि म्हणून जनतेची आता दिशाभूल करून चालणार नाही, कुठलाही खोटा नरेटिव्ह आता या ठिकाणी लागू होणार नाही. आरक्षणाचा विषय या ठिकाणी सांगितला गेला, सीमाताईंनी सांगितलं आरक्षण कोणी दिलं आपल्याला माहीत आहे, आरक्षण देवेंद्रच्या काळामध्येच त्या ठिकाणी आम्ही दिलं, दुर्दैवाने यांच्या काळामध्ये टिकलं नाही, हाही विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी आपण लोकांना सांगितल्या पाहिजे. मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली, दलितांची केली, आदिवासींची केली, 400 पार कशासाठी करायचं आहे, तर यांना म्हणजे संविधान म्हटलं, इतका खोटा अपप्रचार आमचा केला गेला. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला थोडं यश त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे, थोडं यश मिळालं आहे. पण त्यांनी एकदम तुम्ही बोडकासारखे फुगून जाऊ नका.
काल परवा सांगितलं की बेडकाचा बैल किती फुगला तर होत नाही, तो बेडूकच राहतो. आणि म्हणून मित्र, आपली ताकद मोठी आहे. आपली ताकद ओळखा, पूर्ण ताकदीने या ठिकाणी कामाला लागा. अनेक गोष्टी आपल्याकडे सांगायला आहेत. केंद्र सरकारची कामगिरी केवढी मोठी आहे, मोदीजींचं कर्तृत्व केवढं मोठं आहे, राज्यामध्ये घेतलेले निर्णय किती महत्त्वाचे. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये राज्यभरामध्ये जे निर्णय घेतले गेलेत ते जरी लोकांमध्ये जाऊन सांगितलेत तरी आज किती मोठं यश आपलं त्याच्यामध्ये मिळणार आहे आपल्याला. माझी लाडकी बहीण ही योजना इतकी महत्त्वाची आहे, पण तिचा आम्ही उपयोग करूनही घेतला पाहिजे. उपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या समाजातल्या या सगळ्या आमच्या भगिनी आहेत, त्यांना आम्ही जाऊन भेटलं पाहिजे. त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्याचे फॉर्म भरून घेतले पाहिजे. अन्यथा सरकारने योजना तर दिली आहे, पण आम्ही कोणाकडे जाणार नाही. फार चांगली योजना आहे हो, झालं तर आपलं काम जोरात झालं. कसं काय जोरात होईल? नुसती योजना होऊन होणार नाही. जोरात लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे, त्या महिलांपर्यंत गेलं पाहिजे, त्या भगिनींपर्यंत गेलं पाहिजे, तिथे जाऊन ते फॉर्म भरून घेतले पाहिजे. केवढी मोठी गोष्ट आहे. तुम्ही एका महिलेचा फॉर्म भरा, ती महिला तुम्हाला आमची भगिनी कधीच विसरणार नाही, तुम्हाला कधीच विसरणार नाही. आता आम्ही ते इतकं सुटसुटीतपणा त्याच्यामध्ये केला आहे की सेल्फ डिक्लेरेशन. आता तुम्हाला तहसीलदाराकडे वयाचा दाखला घ्यायला जायची गरज नाही, उत्पन्नाचा दाखला कोणी तलाठ्याकडे घ्यायला जायची गरज नाही, डॉक्टरांकडे तुम्हाला वयाचा दाखला घ्यायची गरज नाही, काहीच नाही. त्यात तुम्ही स्वतः सांगा, लिहा त्या स्टॅम्पवर, कागदावर, माझं वय एवढं आहे, मी या जातीची आहे, झालं तुमच्याकडे, माझं उत्पन्न एवढं आहे, एवढंच आहे. त्याला कुठल्या अधिकाऱ्याच्या सहीची गरज नाही. तुम्ही सही करा खाली की मी सांगते खरं आहे, 100% खरं आहे, एवढं म्हणा आणि तुम्ही त्या ठिकाणी कळवा. इतकं सरळ काम आता केलेलं आहे. आणि हे करत असताना आपली जबाबदारी, कारण ऑनलोडिंग त्या ठिकाणी ऑनलाईन करायचं आहे आपल्याला. ग्रामीण जनता आमची, आमच्या भगिनींना ते कळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन, प्रत्येक भगिनीकडे जाऊन हा जर फॉर्म भरला तर मी तुम्हाला सांगतो ती भगिनी तुम्हाला कधी कुठे अंतर देणार नाही. मग तुम्हाला ग्रामपंचायत सुद्धा, नगरपालिकेला असेल, पंचायत समितीला असेल, झडपीला असेल, आमदारकीला असेल, खासदारकीला असेल, तुम्हाला ही तुमची भगिनी कधी विसरणार नाही. शेवटी आम्ही राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहोत, आमचा स्वार्थ येत असलाच पाहिजे, आहेच. पण हे करत असताना जर तुम्ही त्या भगिनीकडे जाऊन, त्या घरी जाऊन हा फॉर्म जर त्या ठिकाणी भरला तर मला असं वाटतं की तो एवढा त्याच्यासारखा चांगला फायदा दुसरा असू शकत नाही. पण तुम्ही गेलं पाहिजे, घरात बसून होणार नाही. माझ्या मतदारसंघात मी तुम्हाला सांगतो, एकही फॉर्म, एका गावाच्या 200 गावांपैकी एकही फॉर्म आपल्या कार्यकर्त्याशिवाय कोणीच भरत नाहीये. 100% फॉर्म हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी भरले जात आहेत. मग आपण का करत नाही? आपण का करू नये? आणि म्हणून माझी या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की निश्चित राजकीय फायदा मला या ठिकाणी घ्यायचाच आहे. आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. तो जर घ्यायचा असेल तर या योजनांसाठी आपण लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे, प्रत्येक भगिनीपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. किती चांगल्या योजना आहेत. आता मुलींसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था आपण केली आहे. ज्या मुलीला लॉ करायचं आहे, तिला इंजिनिअरिंग करायचं आहे, तिला कुठे डॉक्टर व्हायचं आहे, तिला इंजिनियर व्हायचं आहे, 4 लाख लागत आहे, 5 लाख लागत आहे, 7 लाख लागत आहे, 10 लाख लागत आहे. सरकारने जबाबदारी घेतली त्या मुलींची, या विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. गरीबाची मुलगी आहे, शिकू शकत नाही, मार्क चांगले आहेत, 5-7 लाख रुपये शहरामध्ये तो खर्च करू शकत नाही, सरकारने जबाबदारी घेतली आहे. केवढं मोठं काम आहे. अशा मुली हुडका, त्यांचे फॉर्म भरा, त्यांना मदत करा. ग्रामीण भागातली जनता आहे आमची, त्यांना समजत नाही. पण हे सगळ्या त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना पुढे घेऊन आलं पाहिजे. मुलांसाठीचं स्टायपेंड सुरू केलेलं आहे, 6,000, 8,000, 10,000. आता मी आमच्या तरुणांना ज्यांना काम नाही, ते स्टायपेंड कुठे कुठे कंपनीमध्ये काम करतायत, ते स्टायपेंड आम्ही त्यांना देणार आहोत. केवढा मोठा निर्णय आहे. म्हणजे मुलांची काळजी आम्ही घेतो, तरुणांची, युवतींची काळजी घेतो शिक्षणासाठी. आमच्या भगिनींना आम्ही 1,500 रुपये देणार, 18,000 रुपये वर्षाला देणार आहोत. केवढी मोठी योजना आहे. शेतकऱ्यांना आम्ही आता वीज माफ केली. शेतकऱ्यांच्याकडे सगळ्यात मोठं संकट विजेचं होतं. विजेचं बिल नाही गेलं काट. किती लोक ओरडत द्यायचे, किती विनवण्या करायचे त्या वायरमनच्या, लाईनमनच्या. पण आज ते बिल आम्ही माफ केलेलं आहे. केवढा मोठा निर्णय आहे. याचा गाजावाजा करा, याचे पोस्टरबाजी करा, हे लोकांना जाऊन समजून सांगा. किती योजना आहे. गॅसच्या बाबतीत सांगायचं की गॅस दिला मोफत दिला, पण गॅसच्या सिलेंडरची किंमत किती आहे, गरिबाला पुरवत नाही. आज आम्ही गॅस सुद्धा मोफत देऊन टाकलेला आहे. आपल्या सरकारने निर्णय घेतला की आता गॅस सुद्धा मोफत, 3 सिलेंडर मोफत. आणि मला माहिती आहे गरिबाच्या घरामध्ये वर्षाला 3 ते 4 फार पडतात. 4थ्या सिलेंडरच्या वर कोणाला सिलेंडर लागतच नाही. आज ते सिलेंडर आम्ही त्यांना माफ दिलेलं आहे, मोफत देतो. अजून काय पाहिजे तुम्हाला? रेशन मोफत आहे, प्रत्येकाला घरकुल आम्ही देतोय, प्रत्येकाच्या घरी शौचालय असलं पाहिजे,
प्रत्येकाच्या घरी 20 रुपये डिमांड नोटमध्ये लाईट असला पाहिजे, काय प्रत्येकाच्या घरी तर नळ गेला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. गरिबाला जगण्यासाठी, आपल्या बरोबरीत आणण्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्या केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत, राज्य सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत. गरिबी हटावच्या पूर्वी नारे लागलेत, पण गरिबी कधी हटवली गेली नाही. खऱ्या अर्थाने गरिबांना वर आणण्याचं काम, त्यांचं आर्थिक स्तर वाढवण्याचं काम, सर्वसामान्य आमच्या लोकांबरोबर आणण्याचं काम माननीय मोदीजी 10 वर्षापासून आलेत. हे फक्त त्यांनीच या ठिकाणी या राज्याच्या देशामध्ये केलेलं आहे, त्यांनीच केलेलं आहे, हे दुसरं कोणी केलेलं नाही. 2.5 वर्ष उद्धवजी असताना घराच्या बाहेरही पडले नाही, योजना तर एक आणली नाही, काहीच केलं नाही त्यांनी. गेल्या 5 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळामधल्या आमच्या योजना आहेत, ते कामं आहेत. आता एकनाथजी शिंदे आहेत, या काळामध्ये आम्ही या योजना आणलेल्या आहेत. आणि म्हणजे लोकांना आपण सांगितलं पाहिजे, लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे. एवढं चांगलं सरकार असताना, एवढ्या योजना दिल्या असताना मध्य प्रदेशमध्ये फक्त माझी लाडली बहीण ही योजना आली, 1500 रुपये त्यांना त्या ठिकाणी महिन्याला खात्यात गेले. सगळे सर्वे फोल झालेत, सगळे फेल झालेत. सगळे लोक म्हणे मध्य प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा चौथ्यांदा सरकार येणार नाही. सगळ्यात जास्त बहुमताने तिथली विधानसभा आमची निवडून आली, सगळ्यात जास्त मतांनी, म्हणजे पूर्ण 100%. मला वाटतं 25 का 26 सगळेचे सगळे खासदार, एकही नावाला दुसरीकडे खासदार गेला नाही. सगळे 100% खासदार आमचे त्या ठिकाणी निवडून आले. पण त्यांनी या योजनेचा पुरेपूर उपयोग करून घेतला, त्या राबवल्या, त्याचा प्रचार केला, प्रसार केला. आमच्या महिलांमध्ये भगिनीमध्ये जाऊन जागृती केली. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेच्या संदर्भात असेल, पाण्याच्या संदर्भात असेल, त्यांनी मदत केली. आणि म्हणून त्या ठिकाणी सरकार पुन्हा त्या ठिकाणी आलं आणि बहुमतामध्ये 2/3 आलं. लोकसभा 100% त्या ठिकाणी आली. पण आम्ही कशाला रडत बसतोय? त्यांच्यापेक्षा जास्त योजना आमच्या सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्यासाठी सगळ्यांनी आपण कामाला लागलं पाहिजे. आता त्या ठिकाणी सगळं मतदान नोंदणी झाली पाहिजे. आमच्याकडे हे चाललेलं आहे की आता हे फॉर्म भरत असताना माझी लाडकी बहीण आम्ही प्रत्येक महिलेला विचारतो, घरामध्ये किती लोक आहेत, त्याचं वय विचारतोय, नवीन सून आली का, मुलगा 18 वर्ष झाले का. साधी गोष्ट आहे. तर हजारो नावं आमच्या मतदारसंघामध्ये वाढतात, आपोआप वाढत आहेत. किती आधी करा, तो फॉर्म भरा. तो फॉर्म आम्ही आधी भरतोय मतदानाचा, आणि त्यानंतर मध्ये लाडली बहीणचा फॉर्म आम्ही भरतोय. आपोआप नावं नोंदणी होते. का एकेका मतदारसंघात 10-10, 15,000 नावं जर आपले वाढले, आपल्या हक्काचे वाढले, तर विधानसभेची निवडणूक आहे. धुळ्याची जागा फक्त आपण 3,000 मतांनी हारलो, जास्त मतांनी हारलो नाहीये. विधानसभा आपण 100, 200, 500 मतांनी हारलेला किती सांगू तुम्हाला मी. 3-3.5 लाख मतांमध्ये आपण 100, 250 जागा हारलेलो आहोत. काही जागा 10-20 मतांनी देशामध्ये हारलेल्या आहेत. आणि म्हणून एक एक मत आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण मतदान नोंदणी आहे याला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूचे आहेत, आपल्याला मानणारे लोक आहेत, आपला वर्ग आहे, या सगळ्यांची मतदान नोंदणी ही झालीच पाहिजे, ही केलीच पाहिजे. आणि त्याला ग्रामपंचायत आपण 1-2 मतांनी पडतो. किती उदाहरणं आहेत, 1 मतांनी हारला, 2 मतांनी हारला, 5 मतांनी हारला. मला वाटतं अशा वेळेला आपण ही नोंदणी जर पूर्ण केली तर त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या निवडणुकासाठी या ठिकाणी होईल. या बाबतीमध्ये आपण निशंक त्या ठिकाणी राहावं. माझी आपल्याला या निमित्ताने आपण जास्त मी या ठिकाणी घेणार नाही, पण माझी आपल्याला विनंती आहे की आता अतिशय सिरियस मोडमध्ये आपण या निवडणुकीच्या कामाला आजपासून लागा. फार वेळ तर राहिलेला नाही आहे, 2.5-3 महिने राहिलेले आहेत. तिकीट याला का मला, त्याला का मला, या भानगडीत पडू नका. पक्ष योग्य निर्णय घेईल, पक्ष योग्य तो निर्णय या ठिकाणी घेईल. सर्वे चाललेले आहेत, पाहणी झालेली आहे. त्यांना खालपासून नवीन आपण कामाला लागलो. अगदी खालच्या कार्यकर्त्यापासून यावेळेला विचारलं जाणार आहे की बाबा काय करायचं म्हणून. तुम्हाला विचारलं जाणार आहे की काय करायचं, तुमचं मत काय. सगळ्यांचं मत घेऊन आपण उमेदवार त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत. पण हा कसा होईल, हा होतोय का, मग मी कसं करू, मग मी याला पाडण्यासाठी कसा प्रयत्न करू, मी याला मागे कसं घेतो, याला बदनाम कसं करू, हे या भानगडीमध्ये पडू नका, अजिबात पडू नका. गडबाजी करू नका, अजिबात गडबाजी करू नका. लोकसभेमध्ये आपण थोडे मागे गेलेलो आहोत. आपल्याला मोठ्या जोमाने पुढे जायचं आहे, अतिशय वेगाने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी आपसातले वादविवाद, आपसातल्या भानगडी या मिटवून या ठिकाणी पुन्हा आपल्याला विधानसभेमध्ये आपला भगवा त्या ठिकाणी फडकवायचा आहे. पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण तिन्ही पक्ष, आपले सगळे मित्र पक्ष यांना मिळून आपलं सरकार या ठिकाणी कसं येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. सीमाताईंनी या ठिकाणी सांगितलं, मला वाटतं काही म्हणाल्या सीमाताई एका ठिकाणी पुन्हा गिरीश भाऊंना मंत्री करायचं आणि आपल्या सगळ्या मंत्र्यांना मंत्री करायचं आहे. म्हणजे मंत्रिमंडळाच्या स्पर्धेमध्ये हे नाही आहेत, हे नक्की झालेलं आहे. आता सांगितलं जुन्या लोकांनाच करायचं आहे म्हणून. त्यामुळे मला वाटलं की अगदी तुमच्या कार्यक्रमात तिकडे आलं तर ताईंना मंत्री करा.
पण ताईंनी जर सांगितलं की तसं काही नाही आहे, दुसरे लोक मंत्री राहा म्हणून. पण गमतीचा भाग जरी सोडला तरी मित्र, पुन्हा आपल्याला या राज्याचं हित जोपासायचं आहे, या देशाचं हित जोपासायचं आहे, या देशाला पुन्हा आपल्याला महासत्ता करायचं आहे, सुपर पॉवर करायचं आहे मोदींच्या नेतृत्वाखाली. आणि त्यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही. डबल इंजिनचं सरकार आपलं या ठिकाणी आहे. वरती केंद्रात आपलं सरकार आहे, खालती आपलं सरकार आणू. आपल्या राहिलेल्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, राहिलेले कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागावं, एवढीच आग्रहाची विनंती मी आपल्या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.